नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतं की मानिनी काकू आणि विक्रम काका गप्पा मारत बसलेले असतात. या आजकालच्या मुली नेमकं असं कसं काय वागू शकतात आणि हे आर्या जरा मला विचित्र वाटते. विक्रम काका म्हणतात, अगं नको जास्त विचार करू, आणि आर्या तशी चांगली मुलगी आहे. मानिनी काकू सांगतात, अहो पण विचार करा ना, दुसऱ्याचं मूल आपल्या पोटामध्ये वाढवणं म्हणजे किती वेगळं वाटतं हे सगळं. तिची काळजी घेणारं पण असं कोणीच नाही आहे. तिची सासू नाही आहे किंवा आई नाही. पण आपल्या काव्य नंदिनीचं तेवढं बरं आहे बाबा, कारण मी आहे, त्यांची आई पण आहे त्यांची काळजी घ्यायला. त्याच वेळेला जीवा खाली आलेला असतो आणि जिन्यात उभं राहून या दोघांचंही बोलणं ऐकतो. तेव्हा मानिनी काकू म्हणत असतात, नंदिनीचं बाळ होईल ना ते अगदी माझ्यासारखं असेल, कारण नंदिनीला आत्ता कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही ना, उलटी होत नाही, मळमळ होत नाही, म्हणजे तिला तिचं बाळ काहीच त्रास देत नाही, म्हणजे ते नक्कीच माझ्यासारखं असणार. मी तर किती गुणी आहे माहिती ना तुम्हाला. विक्रम काका म्हणतात, हो का, तुझ्यासारखं असणार. हो हो, तू खूप गुणी आहेस हं. तर जीवाला टेन्शन येतं की आई या पद्धतीने पण विचार करत असेल आणि नंदिनीला तर काहीच त्रास होत नाही आहे. या सगळ्यामुळे आईला डाऊट नको यायला. तर दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी आरशासमोर उभी असते. जीवा माझ्यावर असे का चिडले असतील, पहिल्यांदा एवढे चिडले, जीवा मला सॉरीसुद्धा बोलले नाही. तर सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. दुसरीकडे जीवाची पण तीच अवस्था असते. मानिनी काकू जे काही बोलल्या त्याला ते शब्द आठवतात. आई या पद्धतीने विचार करते म्हणजे ज्यामध्ये जे काही गुपित आहे ते सगळ्यांसमोर यायला नको. जीवा नंदिनीजवळ येतो. आल्या आल्या तर सॉरी म्हणतो. नंदिनी म्हणते, अहो सॉरी नाही म्हटलं तरी काही हरकत नाही. तेव्हा जीवा सांगतो, मी काल जे काही बोललो त्याबद्दल सॉरी नाही म्हणत आहे. आई रात्री जे काही बोलत होती मी ते रात्री तुला सांगितलं नाही ना, म्हणून सॉरी बोललोय. रात्री आई बाबांना म्हणत होती नंदिनीला उलट्या होत नाही, डोहाही लागत नाही. या सगळ्या गोष्टी तुला समजायला पाहिजे ना नंदिनी. मान्य आहे तू आई होऊ शकत नाही, पण तुला ॲक्टिंग तर करावी लागेल. नेमकं कधी काय होतं त्या गोष्टी तू आर्याला विचार, ती सांगेल तुला सगळं. जीवाचं असं बोलण्याचं नंदिनीला खूप वाईट वाटलेलं असतं. जीवा फ्लोमध्ये काही बोलून जातो आणि त्या गोष्टीचं वाईट नंदिनीला वाटत असतं. त्याच वेळेला आर्याचा फोन आलेला असतो जीवाला आणि जीवा अगदी हसून बोलत असतो तिच्याबरोबर. अगं आर्या, तुला 100 वर्ष आयुष्य आहे, आत्ता तुझाच विषय चालला होता. आर्या म्हणते, एवढं 100 वर्ष जगून काय करू, तू खाली ये, मी माझ्या बॉयफ्रेंडला घेऊन आली. जीवा म्हणतो, काय, तुझ्या बॉयफ्रेंडला घेऊन सुद्धा आलीस? तर नंदिनी जीवाला म्हणत असते, जीवा पण हे विसरू नका हं, आर्याच्या पोटामध्ये जे बाळ आहे ते तुमचं आणि माझं, आपल्या दोघांचं पण आहे. जीवा म्हणतो, अगं नंदिनी थोडी शांत राहा, किती चिडचिड करते, हल्ली खूप चिडचिड करायला लागलीस तू. ती आर्या बघ तिच्या बॉयफ्रेंडला घेऊन सुद्धा आली. चल आपण दोघंही खाली जाऊया. नंतर ते दोघंही तिथून खाली निघतात. तर आर्या हॉलमध्ये येऊन सगळ्यांना जमा केलेलं असतं तिने. काव्या म्हणते, अगं आर्या, तुझ्या बॉयफ्रेंडला घेऊन तू आलीस पण? अगं पण कुठे आहे, बोलव ना त्याला आतमध्ये. तेव्हा आर्या खूप लाडाने आवाज देते, हाय चैतू, प्लीज कम. आर्याचा बॉयफ्रेंड मध्ये येतो, सगळ्यांची ओळख करून देते. हा चैतन्य देशपांडे, माझा बॉयफ्रेंड. सगळे चैतन्याकडे बघत असतात. तर रम्याच्या प्रश्नांचा भडीमार सुरू होतो. तुझं नाव चैतन्य देशपांडे आहे का? तेव्हा तोही म्हणतो, हो मी चैतन्य देशपांडे. रम्या विचारते, तू काय करतोस? तेव्हा आर्याच उत्तर देते, हो सेल्समन आहे. रम्या म्हणते, तुम्ही तुमच्या नात्याला जास्त महत्त्व देत नाही असं वाटतं मला, पण तुमच्या लग्नाच्या आधीच हे सगळं करताय म्हणजे. पण लग्नाचा काही विचार केलाय का नाही, कधी लग्न करणार आहात? तर आर्या सांगते, सगळ्या गोष्टीसाठी लग्न केलंच पाहिजे असं मला तरी नाही वाटत. तेव्हाच रम्याचं लक्ष त्याच्या एंगेजमेंट रिंगकडे जातं. ही एंगेजमेंट रिंग तुझ्या हातामध्ये काय करते? तेव्हा आर्या सांगते, हल्ली AI चा जमाना आलाय आणि एंगेजमेंट सेरेमनी या सगळ्या गोष्टी तर होतच असतात आणि कोणी आवड म्हणून पण घालतं. तू या सगळ्या गोष्टींचा विचार करू नको, तुला दुसरं काही विचारायचं असेल तर विचार. तेव्हा रम्या म्हणते, मला त्याचं आयडेंटिटी कार्ड बघायचं आहे. काव्या, पार्थ, मिथुन काका तेही म्हणतात, आम्हाला पण आयडेंटिटी कार्ड बघायला मिळालं असतं तर आवडलं असतं. तर मानिनी काकू विचार करतात, या रम्याचे प्रश्न तर काही संपायला तयार नाही, हे इथेच थांबायला हवं. रम्या, पुरे झालं आता, झाली तेवढी चौकशी पुरी झाली. आणि चैतन्याला म्हणत असतात, तुम्ही आमच्या आर्याला सांभाळून घेताय ना तर बरं वाटतं आम्हाला. विक्रम काकाही विचारतात, पण लग्नाचा काही विचार केला आहे की नाही? तर रम्याला अजून एक प्रश्न विचारायचा असतो. मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे, बाळाच्या बाबाचं नाव नेमकं काय असणार? आर्या पटकन बोलून जाते, जन्मजय. सगळेच तिच्याकडे बघत असतात. जीवाला सुद्धा धक्का बसतो की हे असं काय बोलली. काव्याला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आर्या विषय बदलण्याचा प्रयत्न करते, अरे जन्मजय, मी तुला बोलली होती ना ह्या सगळ्या गोष्टी आता नको करायला. म्हणजे ती सगळ्यांना असं दाखवते की तिला बोलायचं वेगळं होतं आणि ती जन्मजय म्हणून मध्येच बोलले. आम्ही सुद्धा या गोष्टीचा अजून काही विचार केला नाही आहे. खरं म्हणजे माझं आयुष्य खूप उदास झालं होतं म्हणून मी या सगळ्या गोष्टी इथं बोलले. तेव्हा जीवा सांगतो,
आता या सगळ्या गोष्टी बोलण्याची ही काही वेळ आहे का? आणि उगाच तुमचा टाईम वेस्ट करताय. तर विक्रम काका म्हणतात, तुमच्या दोघींच्या प्रश्नांचं समाधान झालं असेल तर तुम्ही आलात तरी चालेल. वसू आत्या म्हणतात, चल बाई रम्या, विक्रमला आता अजून काही खाजगी प्रश्न विचारायचे असतील, आपली अडचण नको. त्या दोघी तिथून निघून जातात. मानिनी काकू म्हणतात, चला मग मी आता सगळ्यांसाठी गरमागरम भजे बनवते. विक्रम काका म्हणतात, अरे वा, गरमागरम भजे, आता खरं मजा येईल. आर्या विचारते, तुमचे सगळ्यांचे प्रश्न विचारून झालेत ना? तेव्हा काव्या सांगते, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली, तरी पण त्या म्हणते, तरी पण काय ग बाई अजून, तर बस झालं ना, नको आपण उगाच वेळ वाया घालवायला. मानिनी काकू म्हणतात, अगं आर्या, तुझा नंबर देऊन ठेव मला. ते तू एकटीच असते ना, तुझी काळजी करणारं कोणी नाही. अशा दिवसामध्ये तुझी काळजी घेणं पण गरजेचं आहे. तर मी घेईल तुझी काळजी, आणि तुला कधी फोन करावंसं वाटलं तर केलं चालेल ना? आर्या म्हणते, हो काकू, तुम्ही कधीही फोन करा, मला चालेल, आवडेल मला. आणि काकू म्हणत असतात, चला बराच उशीर झाला आहे, आता भजी बनवायला घेते. मला कोणी कांदा कापून द्या, कोणी माझ्या मदतीला चला. विक्रम काका आणि मिथुन काका दोघं पण त्यांच्या मदतीला मध्ये जातात. तर आर्याचं लक्ष जीवाकडेच असते, एकटक त्याच्याकडे बघत असते. त्यानंतर आर्या म्हणते, चला आता मी पण निघते. काव्य काही तिच्याशी बोलत नसते. आता तुला काय झालं फुगून बसायला? सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर दिली ना मी. काव्या म्हणते, तू माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली, तुझ्या पोटामध्ये जे बाळ आहे त्याची मावशी तर मीच आहे ना. पण याचा मला खूप आनंद झाला आहे. तर आर्या काव्या दोघी पण खूप खुश असतात. तर नंदिनी मनातच विचार करते, काव्या तर माझ्या बाळाची मावशी होणार आहे, मग हे सगळं अशा पद्धतीने का घडतंय? कुठे काही चुकत तर नाही ना? तर दुसरीकडे काव्या क्लासला निघालेली असते आणि तिथे पटकन पार्थ येतो पाण्याची बॉटल घेऊन. एक मिनिट, कुठे निघालात तुम्ही? काव्या म्हणते, अहो मी क्लासला नाही चालली आहे, मी लायब्ररीमध्ये चालली, उद्या माझी टेस्ट आहे ना, आणि मी बराच वेळ तिथेच थांबणार आहे अभ्यास करायला. पार्थ म्हणतो, हे काय काव्या, मी पाण्याची बॉटल नाही घेतली, नॅपकिन नाही घेतला आणि फोनसुद्धा घेतला नाही. तेव्हा काव्या म्हणते, देशमुख, मी तुम्हाला ग्रीन फ्लॅग का म्हणते माहिती आहे का? कारण या सगळ्या गोष्टी बायकोने नवऱ्यासाठी करायच्या असतात. पण हे सगळं बघून मला प्रचंड आनंद होते. तेव्हा पार्थ म्हणतो, हे बघा काव्या, मी अजून काय केलं आहे, बॉटलवर ड्रिंकिंग वॉटर म्हणून स्टिकर चिपकवलेलं असतं आणि मोबाईलवर पण बाळाचा फोटो असतो. काव्या म्हणते, हे काय पार्थ, मी आत्ताच तुम्हाला ग्रीन फ्लॅग म्हटली ना, मग डायरेक्ट तुम्ही पतंग कशी झालात? पार्थ म्हणतो, तुम्हाला पाणी पिण्याची आठवण करून देणं म्हणजे मी पतंग असेल ना, तर मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. काव्या भडकते, पार्थ आता जास्त होते हं. पार्थ उलटे आकडे मोजायला लागतो. तर काव्या रागानेच तिथून निघून जाते. हे चांगलं आहे बाबा, मी जरी रागवलो तरी मीच सॉरी बोलायचं, त्या जरी रागवल्या तरी मीच सॉरी बोलायचं. काय चाललंय, गुंता वाढतच चाललाय. त्याच वेळेला तिथे गुरुजी आलेले असतात. हा गुंता आता सुटणार नाही तर वाढतच जाणार आहे. तो पार्थ त्यांना बघून म्हणतो, गुरुजी तुम्ही आत्ता या वेळेला इथे, हा भाग इथेच संपतो, पुढील भागात बघायला मिळतं की? नंदिनी खूप चिडलेली असते. हा गुंता खूप वाढत चाललाय, खूप गुंतागुंतीचा होतोय. या प्रेग्नेन्सीच्या नाटकामध्ये मी चांगली आई होईल की नाही, मला हाच प्रश्न पडलाय. तर गुरुजी आणि पार्थ बसलेले असतात. गुरुजी पार्थला सांगतात, आता मात्र गुंता वाढत जाणार आहे आणि तो गुंता काय आहे तो तुम्हाला शोधून काढायचा आहे आणि देशमुखांवर खूप मोठं संकट येणार आहे आणि याचा विचार पण तुम्हालाच करायचा आहे. पार्थ विचारत असतो, गुरुजी तुम्ही सांगा ना नेमकं काय होणार आहे? ते सांगतात, आता हे सगळं येणारा काळच ठरवेल काय होईल आणि काय नाही. तर दुसरीकडे मानिनी काकू, पार्थ आणि नंदिनी तिघं पण गप्पा मारत बसलेले असतात. नंदिनी जाण्यासाठी उठते, त्याच वेळेला ती चक्कर येऊन पडते. पार्थ तिला पटकन सावरतो आणि डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतो. तसं जीवाला पण कळवतो. पण जीवाच्या लक्षात येतं, आता पार्थ दादाने दुसऱ्या डॉक्टरांना बोलवलंय आणि नंदिनी प्रेग्नेंट नाही हे जर त्यांना कळालं तर? हा गुंता तर खूपच वाढला आहे प्रेक्षकांनो. उद्याचा भाग बघायला पण मजा येणार आहे प्रेक्षकांनो. का नंदिनीची प्रेग्नेन्सी सगळ्यांसमोर येईल का, हे बघण्यासाठी आपण उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.